नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र कावेडिया, प्रॅक्टिसिंग चेस्ट फिजिशियन इन जहांगीर हॉस्पिटल फॉर लास्ट 33 इयर्स. आज वर्ल्ड अस्थमा डेच्या निमित्ताने आपण अस्थमाबद्दल काही गोष्टी जाणून घेऊ आणि कशा पद्धतीने आपल्याला तो प्रिव्हेंट करता येईल. अस्थमा हा आजार साधारण पाऊस सुरू होण्याच्या वेळेला बऱ्याच लोकांना अटॅक येत असतो. त्यामुळे आपण अशा या उन्हाळ्यात जेव्हा पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो, ह्या अस्थमाच्या पेशंटची भीती वाटत असते. तरी ह्या लोकांनी काय काळजी घ्यावी म्हणजे आपल्याला हा अटॅक येणार नाही. महत्त्वाचं म्हणजे थंड बर्फाच्या फ्रीजच्या गोष्टी खाऊ नये, ज्याच्यामध्ये कलर असतो अशा गोष्टी खाऊ नये. केक, पेस्ट्रीज, मिठाई, शरबत, आईस्क्रीम अशा ज्याच्यात आर्टिफिशियल कलर असतो तशा गोष्टी खाऊ नये. फळांमध्ये केळी, सीताफळ, द्राक्ष असे पदार्थ खाऊ नये. थंड बर्फाचे खाऊ नये, ज्याच्यात स्ट्रॉंग स्मेल, अत्तर, बॉडी स्प्रे या प्रकारे ज्या स्ट्रॉंग स्मेल असलेल्या गोष्टीच्या संपर्कात येऊ नये. जुनी धूळ, पोटमाळा, गोडाऊन, दिवाळीची साफसफाई ज्याच्यामध्ये जुनी धूळ असते अशा गोष्टींच्या संपर्कात येऊ नये. घरात पेट्स, पाळीव प्राणी, कुत्रं, मांजर, बकरी, कबूतर, पिजन, लवबर्ड याच्यापासून संपर्कात न येणे हे अस्थमापासून प्रिव्हेंट करण्यासाठी ह्या जे ट्रिगर फॅक्टर्स आहे त्याच्या संपर्कात आपण आलो नाही तर आपल्याला अस्थमा अटॅक येण्याची शक्यता पण कमी होत असते. थँक्यू.